ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या मोस्कल गावातील हे भोईर परिवार आणि या भोईर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी ताराबाई लक्ष्मण भोईर आईसाहेबांचं मागच्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आमचे मिलिंद दादा असतील, आमच्या रेश्माताई असतील, आमच्या पिंकीताई असतील, त्याचप्रमाणे आमचे बाबा असतील लक्ष्मण बाबा आणि हे संपूर्ण भोईर परिवार। खरं तर अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली ह्या मुलांनी, सुनांनी, भोईर परिवार आणि आईसाहेबांची। जवळजवळ आईसाहेब जाण्याच्या आधी 1 ते 1.5 वर्षापासून आई आजारी होत्या आणि 1 ते 1.5 वर्ष त्या ठिकाणी मिलिंद दादा असतील, रेश्माताई असतील, पिंकीताई असतील, आईसाहेबांची सून असेल, नातवंड असतील, बाबा असतील, त्याचप्रमाणे हे संपूर्ण भोईर परिवार असेल, आईसाहेबांच्या सेवेमध्ये कमी पडले नाहीत। अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली बरं का। आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक माणसाला जावं तर लागणार आहे, फक्त प्रत्येकाची वेळ वेगळी आहे, प्रत्येकाचा काळ वेगळा आहे। त्याप्रमाणे आईसाहेबांनी वयाच्या 73व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला, त्यांचं देहांत झालं। या ठिकाणी आईसाहेबांनी या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मार्गदर्शन केलं, घराला घरपण देण्याचं काम केलं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं मिलिंद दादा असतील, रेश्माताई असतील, पिंकीताई असतील, हे भोईर परिवार असेल, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतंय बरं का। आणि म्हणून खऱ्या अर्थानं माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला खूप महत्व असतंय। आत्मा गेल्यानंतर देहाचं काय होईल, काय होणार याची चिंता सर्वांनाच असते बरं का। आत्मा गेल्यानंतर देहाचं काय होईल, मरणोत्तर माझं काय होईल याचा विचार सगळीच माणसं करत असतात, पण मरणोत्तर माझं काय होईल याची चिंता करण्यापेक्षा मी जिवंत आहेच तर काय केलं पाहिजे याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे बरं का। कारण आमचा भविष्य काळ जो आहे ना तो आमचा वर्तमान कालावर अवलंबून आहे। भविष्य काळ जो आहे ना तो वर्तमान कालावर अवलंबून आहे। आता आईसाहेबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे बरं का, कैलासवासी ताराबाई लक्ष्मण भोईर आईसाहेब आणि आईसाहेबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। खरं तर काही पुराणांमध्ये, काही शास्त्रांमध्ये अशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे की ज्या वेळेला आपल्या घरातून एखादा माणूस निघून जातो त्यावेळेला त्याचा आत्मा 13 दिवस उत्तर कार्यांपर्यंत तो आपल्या दारात असतो, अशा प्रकारे वर्णन केले बरं का माऊली। एकदा काही उत्तर कार्य झालं म्हणजेच त्या माणसाच्या नावाने आपण अन्नदान केलं, मध्ये पिंडदान करत असतो, ज्ञानदान घडलं की मग त्याचा प्रवास सुरू होतो यमलोकाकडे बरं का। यमलोकाकडे त्याचा प्रवास सुरू होतो। आता ज्या मध्यंतरी आपण ज्या विधी करतोय की नाही त्या विधींचे 3 प्रकार सांगितलेले आहेत। ज्या विधी आपण करतोय की नाही पिंडदानाच्या त्याचे प्रकार वेगवेगळे सांगितले, 3 म्हणण्यापेक्षा वेगवेगळे प्रकार सांगितलेत। त्याच्यामध्ये कसं असतंय की आपण ते माणूस गेल्यापासून प्रत्येक दिवशी 1-1 पिंड तयार करायचा असतो बरं का। आणि अशा प्रकारे 9 दिवस 9 पिंड तयार केले की मग 10व्या दिवशी दशक्रिया विधीचा 1 पिंड तयार करून त्याचं पूजन करायचं असतंय। तेवढं आपल्याला शक्य होत नाही म्हणून आपण दुसरी विधी काय आहे, दुसरी प्रकार कुठला आहे, 10व्या दिवशी 9 छोटे छोटे पिंड तयार करून 10वा मोठा पिंड तयार करून 9 पिंड विसर्जित करून 10व्या पिंडाचं आपण काय करतो, पूजन करतो बरं का।
आता तिथे काय सांगितलंय माहितीये का माऊली, की जसं जसं एक एक पिंड आपण तयार करतो की नाही, तसं तसं त्या जीवात्म्याला जी काही इंद्रिय होती, जी काही तत्व होती, एक एक पार्ट त्याचा तयार होत असतो. अशा प्रकारे तिथे वर्णन केलंय. जसं बघा, लहान मुलाच्या आईच्या गर्भामध्ये जी उत्पत्ती होते की नाही, ती मुलाची वाढ होते की नाही, तिचं वर्णन जसं शास्त्रात केलंय बघा, पुराणात केलंय बघा. मातेच्या शोणित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. आणि मग ज्या वेळेला, ज्या दिवसापासून तो संपर्क होतो, त्या दिवसापासून त्या ठिकाणी गर्भधारणेला सुरुवात होते. गर्भधारणेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या महिन्याला काय तयार होतंय, दुसऱ्या महिन्याला काय तयार होतंय, तिसऱ्या महिन्याला काय तयार होतंय, अशा प्रकारे 7 महिन्यांपर्यंत एक एक पार्ट तयार होत असतो शरीराचा. असे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट ते तयार होत असतात गर्भामध्ये असताना, बरं का. 7व्या महिन्यापर्यंत त्या बाळाचे सगळे पार्ट तयार होतात. नंतर त्याच्या वाढीला सुरुवात होते, बरं का. आणि मग 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले की मग त्याचा जन्म होत असतो, त्या मुलाचा जन्म होत असतो, ते बाळ जन्माला येत असते. तसं पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे काही ठिकाणी, की जसं जसं आपण एक एक पिंड तयार करतो ना, तसं तसं त्या गेलेल्या माणसाचे काही शरीराचे पार्ट त्या ठिकाणी तयार होत असतात. पिंड म्हणजे त्या शरीराचे पार्ट तयार होत असतात. अशा प्रकारे 9व्या दिवसापर्यंत त्याचे सगळे पार्ट तयार होतात. आणि मग त्याला भूक लागते, तहान लागते, म्हणून 10व्या दिवशी आपण त्याच्या नावाने काय करतो, घास काढतो, बरं का माऊली. 11वा पिंड सांगितलेला आहे, 11वा पिंड सांगितलेला आहे त्या ठिकाणी. आणि मग पुढे 12व्या आणि 13व्या दिवशी अन्नदान, ज्ञानदान घडावं, या उद्देशाने आपण वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. कीर्तन असतील, हरिपाठ असेल, भजन असेल, प्रवचन असेल, आणि अन्नदान करत असतो, बरं का. त्याच्यामध्ये अनेक प्रकार सांगितलेत किंवा अनेक प्रकारची माहिती मध्यंतरी दिलेली आहे. जो घरातून माणूस गेला, मग त्या घरामध्ये कशा प्रकारचं वातावरण पाहिजे, त्या घरात काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे, ते सगळं सांगितलंय. त्याच्यात आपल्याला अडकायचं नाही. फक्त पुढे काय करायचं आपल्याला, की ज्या पद्धतीने आईच्या गर्भामधल्या बाळाची निर्मिती सांगितलेली आहे, त्याप्रमाणे दशपिंडापर्यंत, दशक्रियापर्यंत आम्ही एक एक पिंड जो तयार करतो ना, त्या पद्धतीने आमची त्या ठिकाणी निर्मिती कशा प्रकारे होते ना, त्या शरीराची, त्या जीवात्म्याची, त्याचं ते ओळख करून दिलेली किंवा मार्गदर्शन केलेलं आहे, बरं का. आता 13व्या दिवशी ज्या वेळेला आम्ही ज्ञानदान करतोय, अन्नदान करतोय, त्यावेळेला त्या जीवात्म्याचा प्रवास यमलोकाकडे सुरू होतो. यमलोकाकडे झालेला प्रवास त्याचा सुरू, त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो, बरं का. हे पुराणात सांगितलेलं आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे. 1 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे आई साहेब जाऊन आता 1 वर्ष पूर्ण झाला माऊली, बरोबर. आई साहेबांचा आज प्रथम पुण्यस्मरणा दिवशी त्यांचा प्रवास पूर्ण होतो. आणि मग त्याच्यानंतर तिथे काय सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर त्या देहाने जी काही कर्म केली असतील, जे काही त्याचं जगणं वागणं असेल ना, त्याप्रमाणे पुढे ठेवलेलं आहे. स्वर्गलोक, वैकुंठ लोक, कैलास लोक, का अजून काय XYZ जे असेल ते, समजतंय ना, जे असेल ते, किंवा पुनर्जन्म, बरं का, किंवा पुनर्जन्म. आता त्याच्यामध्ये बरेच प्रकार 8व्या अध्यायात माऊली वर्णन केले. ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात, गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये ते सगळं सांगितलंय. पण आता भूतकालामध्ये आम्ही काय करावं, आमच्या घरातून एखादा माणूस जर निघून गेला तर तो गेल्यानंतर आम्ही काय करावं, हे पुराणामध्ये सांगितलंय, हे शास्त्रामध्ये सांगितलंय. व्यवस्थित ऐका हा. माणूस गेल्यानंतर आम्ही काय करावं, किती दान करावं,
काय काय करावं हे पुराणांमध्ये सांगितलंय. आम्ही मेल्यानंतर काय करायचं, आम्ही मेल्यानंतर आमच्या मुलाबालांनी काय करावं, आमच्या कुटुंबाने, आमच्या समाजाने काय करावं, आमच्या मुलींनी काय करावं हे पुराणात सांगितलंय. पण आम्ही जिवंत असताना, आमच्या आतमध्ये अंतरात्मा कार्य करत असताना, आम्ही कार्य करत असताना वर्तमान कालामध्ये आम्ही काय करावं ना, हे गीता, गाथा आणि भागवत सांगतंय. म्हणून आम्हाला गाथेची, ज्ञानेश्वरीची आणि गीतेची गरज आहे. समजतंय ना? पुराण वाचा तुम्ही, वाचू नका असं नाही. शास्त्र वाचा तुम्ही, वाचू नका असं नाही. पण एक स्वतः विचार करा, ज्याने जिवंतपणे देवाला पिंडदान केलेलं आहे. बघा, हा एक एक पिंड आम्ही जसं तयार करतो की नाही, तसं तसे एक एक पार्ट तयार होतात. समजा आपण समजू आपण डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ तयार झाली, बरोबर आहे. ते पिंड दान करतो आम्ही. पहिला पिंड दान केला, दुसरं पिंड दान केला, तिसरा पिंड दान केला, बरं का. ज्याने अंतरात्मा असतानाच जिव्हा देवाला दिलेली आहे, देवाशिवाय दुसरं काही बोलत नाही, देवाशिवाय दुसरं काही पाहत नाही, देवाशिवाय दुसरं काही ऐकत नाही. सर्वांगाने जो देवाचं कार्य करतोय, जो धर्म कार्य करतोय, मला सांगा मरणोत्तर त्याच्या देहाचं काय होईल याची चिंता त्याला करायची गरज आहे का? समजतंय ना माऊली? जिला हे कळलं ना, ती पोरांना सांगणार नाही, पोराव मला काशीलाच न्या, का माझ्या अस्थी नाशिकलाच न्या. ती स्वतः सांगणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, मरणोत्तर आमचं काय होईल याचा विचार आम्ही करण्यापेक्षा मृत्यू यायच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे याचा विचार करून जर आम्ही जगलो ना, तर भविष्याची चिंता आम्हाला नसणार आहे. कारण आमचं भविष्य वर्तमान कालावर आधारित आहे. आमचं भविष्य वर्तमान कालावर आधारित आहे. आता आम्ही काय करतोय ना, हे महत्वाचं आहे. भविष्यात काय करायचं यासाठी पुराण वाचा, शास्त्र वाचा, पण वर्तमान कालामध्ये आम्हाला कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे ना, यासाठी आम्हाला गाथाच पाहिजे, ज्ञानेश्वरी पाहिजे, गीता पाहिजे, भागवत पाहिजे, आणि ते वाचलं पाहिजे. वर्तमान कालामध्ये आम्ही कसं जगावं, कसं वागावं ही गीता शिकविते. गीता शिकविते, बरं का. कार्यकारण अर्जुन पुढे आहे. कार्यकारण उपदेश कोणाला केलेला आहे? अर्जुनाला. पण तो उपदेश तुम्हाला सगळ्यांना भगवंताला करायचा आहे, सगळ्यांना करायचा आहे. आम्ही आता सध्या चालू वर्तमान कालामध्ये काय केलं पाहिजे, अशा प्रकारे भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असतात, बरं का. आता वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला त्यांचा प्रवास सुरू होतो, त्यावेळेला त्याला 16 प्रकारची नगरं लागतात. बऱ्याच ठिकाणी काय 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 ते जे काही तुमच्या गाठीला पुण्य किंवा पाप असेल त्या पद्धतीने तो प्रवास सांगितलेला आहे, बरं का. तो प्रवास सांगितलेला आहे. आणि म्हणून मग काही वेळेला काय केलं जात आहे, प्रत्येक तिथीला, वर्षभर प्रत्येक तिथीला घास काढला जातो त्या माणसाच्या नावाने. उदाहरणार्थ आज नवमी आहे, बरं का. आज नवमी आहे. जर आईसाहेब नवमीच्या तिथीला, नवमी या तिथीला जर गेल्या असतील, तर प्रत्येक महिन्याच्या नवमीला त्यांच्या नावाने घास काढला जातो. त्याला मासिक घास म्हणतात, बरं का. त्याला मासिक घास म्हणतात. आणि त्याच्यानंतर संक्रांत, मकर संक्रांत, अक्षय तृतीया, सर्व पितृ अमावस्या, आणि आता जो काळ चालू आहे ना पितृपक्ष, या पितृपक्षातली तिथी, अशा प्रकारे 16 घास काढले जातात, बरं का. अशा प्रकारे 16 घास काढले जातात. आता हे सगळं जर पाहायला गेलं तर माणसाला एवढं शक्य होत नसेल कदाचित, तर मग ते त्याच वेळेला सगळ्या विधी केल्या जातात ज्या वेळेला 12वे आणि 13वे असतात त्या वेळेला, बरं का. आता त्याच्यात आपल्याला अडकायचं नाही. आपल्याला महत्वाचं काय बघायचंय माहितीये का? या ठिकाणी भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, देखे अनुक्रमा आधारे. आम्हाला मुक्त व्हायचंय, आम्हाला मुक्त व्हायचंय. मग मुक्त जर व्हायचं आहे तर किती साधा आणि सोपा उपाय भगवंताने सांगितलंय बघा. देखे अनुक्रमा आधारे, स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षू तेडे व्यवहारे व्यापारे सहज पावे. सहज पावतो, सहज मिळतो, निश्चित पावे.
तो मोक्ष तेणे व्यापारे सहज निश्चित पावे. फक्त आम्हाला काय करायचंय माहितीये का? आम्ही जगता वागताना आम्ही कसं जगतोय वागतोय याचा विचार करायचा. याच नरदेहामध्ये जर जगद्गुरु तुकोबा येऊन त्यांनी जर परमार्थ केला असेल तर आम्ही का करू शकत नाही, हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारायचा आहे. समजतंय ना? जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा नरदेहामध्येच आल्या ना, मुक्ताबाई नरदेहामध्येच आल्या की नाही? मग आम्ही आमच्या मनाला प्रश्न विचारायचा आहे की त्याच बरं का, याच नरदेहामध्ये येऊन जर जनाबाईने परमार्थ केला असेल, मुक्ताबाईने परमार्थ केला असेल, कान्होपात्रेने बहिणाबाईने जर परमार्थ केला असेल तर आम्ही का करू शकत नाही? देवाचं नामचिंतन जर याच नरदेहामध्ये येऊन जर आम्ही केलं असेल, संतांनी केलं असेल तर आम्ही का करू शकत नाही? हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारायचा आहे. आणि ज्याने अंतरात्मा असतानाच आपली स्वतःची व्यवस्था केली ना, मरणोत्तर या देहाचं काय होईल त्याला त्याची चिंता नसते. उदाहरणार्थ जिवंतपणीच देहावरचं प्रेम ज्याचं कमी झालं ना, समजतंय ना? अंतरात्मा असतानाच देहावरचं प्रेम ज्याचं कमी झालं, विदेह स्थिती निर्माण झाली, देहबुद्धी ज्याने बाजूला सारली, आत्मा गेल्यानंतर देहाचं काय होईल त्याची चिंता त्याला नसते. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय होईल त्याची चिंता त्याला नसते. बरं का? तर खऱ्या अर्थानं आम्ही जिवंतपणीच काय केलं ना त्याला महत्व आहे. अंतरात्मा असतानाच आम्ही काय केलं त्याला खूप महत्व आहे. बरं का? अंतरात्मा गेल्यानंतर देहाचं काय होईल? आता तसं जर पाहायला गेलं तर देहाविषयी सांगत असतानाच काय सांगितलंय? नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह, देह जाईल जाईल याशी काळ वा खाईल. बरं का? देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियेले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा. ज्यांनी अंतःकरणापासून विचार केला ना, त्यांनी संसार करत असताना सुद्धा परमार्थच शोधला. तुकोबांनी संसार केला ना, संसारात सुद्धा परमार्थ शोधता आला पाहिजे. कसं माहितीये का? सावतामाळी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. जनाबाई दलिता कांडिता तुझं गाईना आनंद. आम्ही घरात प्रत्येक कार्य करत असताना जर भगवंताचं स्मरण ठेवून ते जर कार्य करत असो ना, तर निश्चित आम्ही संसाराने आम्ही परमार्थ करतो. समजतंय का? जगण्यासाठी खातात ती माणसं वेगळी असतात आणि खाण्यासाठी जगतात ती माणसं वेगळी असतात. बरं का? जी जगण्यासाठी खातात ना, त्यांच्या पुढ्यात काही येऊ द्या. समजतंय ना? ती जी जगण्यासाठी खातात ना, त्यांच्या पुढ्यात काही येऊ द्या, एकदा ताट पुढं आलं की दोन्ही हात जोडणार, देवाचं स्मरण करणार. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. आवडीने खात असतात ते, आवडीने तो अन्न ग्रहण करत असतात. जे जगण्यासाठी खातात ते, आणि जे खाण्यासाठी जगतात ना, ते घरात पाय का दारात पाय पहिले विचारतात, भाजी काय केले सांग. फरक पडतो ना? जे खाण्यासाठी जगतात ना, ते घरात पाय का दारात पाय पहिले काय विचारतात, भाजी काय केले सांग.
ही मंडळी जी ना माऊली, ती पुण्यस्मरणाच्या जेवणाला सुद्धा नावं ठेवतात. हळदीच्या तेलांच्या, लग्नाच्या, बारशाच्या, वाढदिवसाच्या जेवणाला ठेवतात. उत्तर कार्यांच्या जेवणाला सुद्धा नावं ठेवणारी माणसं आम्ही पाहतोय. ही खाण्यासाठी जगणारी माणसं असतात. संसार करत असताना सुद्धा आम्हाला देव आठवला पाहिजे. किती छान ना, ताट पुढ्यात आल्याबरोबर जर मस्त की हात जोडून त्या देवाचं चिंतन करून, नामस्मरण करून जर ते अन्न आम्ही ग्रहण केलं, तर ते आमच्या पोटात गेलेलं अन्न सुद्धा आम्हाला सुख देत आहे. दुसरं सांगू का? ते अन्न ग्रहण करत असताना तुमचे विचार काय आहेत ना, कशा प्रकारचं अन्न तुम्ही ग्रहण करताय ना, याच्यावर तुमचे गुण, कर्म आणि विचार अवलंबून आहेत. बरं का? याच्यावर गुण कर्म अवलंबून आहेत. शेकटाच्या शेंगाना बटाटी जर होत असतील ना, एवढी घाई होत नाही त्याला. आई होऊ दे, सावकाश होऊ दे स्वयंपाक, काही विशेष घाई होत नाही त्याला. पण वेगळं काही जर शिजत असेल ना, 17 फेऱ्या मारील तो तिथे. खरंय की खोटं आहे? आज जरा जास्तच वेळ लागला नाही का स्वयंपाकाला वेळ नाही लागला दादा, तुला जास्त भूक लागली भाजी बघून. फरक कळतो ना तुम्हाला? आमचं जगणं वागणं जे आहे ना, त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. कारण तुम्ही काय खाताय त्याच्यावर तुमचे विचार अवलंबून आहेत. म्हणून भ्रम असेल कदाचित आपला, रजगुणातून परमार्थ घडतो, तमोगुणातून परमार्थ घडतो, पण रजगुणातून तमोगुणातून कधीही परमार्थ घडत नाही. तमोगुणी अन्न खाऊन परमार्थ घडणार नाही, रजोगुणी अन्न खाऊन परमार्थ घडणार नाही. परमार्थ हा सत्व गुणातूनच घडतो, हे आम्ही मान्य केलं पाहिजे. बरं का? एक साधू जे होते की नाही, साधू, ते गावाच्या थोड्या अंतरावर एक आश्रम होतो, त्या आश्रमात ते राहायचे. आणि नित्य नेमाने आपले दररोज गावामध्ये यायचे. 4-5 घरं माधुकरी काय मिळेल ती मागायची आणि नेऊन आपलं ते ग्रहण करायचं, काय असेल ते. बरं का? असा त्यांचा रोजचा क्रम होता, नेहमीचा क्रम होता त्यांचा. आता काय झालं, नेमका उन्हाळ्याचे दिवस होते, एप्रिल मेचे दिवस, एप्रिलचा ऊन होता. बरं का? आणि त्या वेळेला त्या महाराजाला आजारी झाले. ते महाराज ताप आला, आजारी झाले, तापाने फणफणले, अशक्तपणा आले, आधीच वृद्ध होते. आणि म्हणून काय झालं, रोज पहाटे उठणारे महाराज आज मात्र अंग सळसळा कापतय, थरथरा कापतय, काय करावं काही कळत नाही. उठायला लेट झाले, उशीर झाला. देवपूजा आवरेपर्यंत जवळजवळ 12 वाजले. रोज 10-10:30 वाजता सगळं आवरून गावात येणारे महाराज माधुकरी मागायला, आज त्यांना मठातच 12 वाजले. आणि हळूहळू त्या गावाच्या दिशेने निघाले. पुढे पावलं पुढे टाकत निघाले. अंग चळचळत कापतायत, अंगामध्ये त्राण राहिलं नाही, अर्थात शक्ती राहिली नाही. भुकेने व्याकुळ झालेले आहेत, तापाने फणफणलेले आहेत. अशा अवस्थेत ते रस्त्यामध्ये चालतायत. आणि त्या गावातलं पहिलंच घर, त्या पहिल्या घरातली बाई निरीक्षण करतायत. रोज 10-10:30 वाजता येणारे साधू आज 12:30 वाजता येत आहेत. कडकडीत ऊन पडलेला आहे आणि एवढे हळूहळू चालतायत, थरथरा कापतायत. त्या बाईच्या घराजवळ आल्यानंतर तिने विनंती केली, महाराज, रोज तुम्ही 5 घरं माधुकरी मागून तिकडे आश्रमात नेऊन खाताय, ठीक आहे, पण आज तुमची परिस्थिती तशी नाही. अंग तुमचं चळचळा कापतायत, ऊन किती कडाक्याचा पडलेला आहे महाराज. आज माझ्या घरात जे काय आहे ना, ते तुम्ही ग्रहण करा, खा.
आणि इथूनच तुम्ही आश्रमाकडे जा, कारण कडाड्याचं ऊन पडलेलं आहे, तुमचं अंग तापाने फणफणतंय, तुमचं अंग चळचळा कापतंय, कदाचित बरं वाईट काही व्हायला नको. किती छान विचार आहे ना. तुम्हाला अधिक त्रास व्हायला नको म्हणून माझ्या घरी जे शिजलेलं आहे ना, जे काय आहे ते मी तुम्हाला वाढते, तुम्ही ग्रहण करा आणि इथूनच परते व्हा. गावात जाऊ नका तुम्ही. तेवढी ताकद आज तुमच्यात राहिली नाही. भुकेने व्याकुळ झालेले आहात तुम्ही, अंग थरथरा कापतोय तुमचं. साधूने विचार केला, जीवावर बेतण्यापेक्षा नाही का, अजून अधिक त्रास होण्यापेक्षा आपण इथे 2 घास खाऊ आणि इथूनच परत जाऊ. त्या माय माऊलीने त्यांना जे काही तयार होतं ते दिलं. त्यांनी 2 घास खाल्ले आणि निघाले. साधू निघाले. जवळजवळ आश्रमाच्या अर्ध्या रस्त्याला गेले. अर्ध्या रस्त्याला गेल्यानंतर त्यांच्या झोळीतून काहीतरी वाजल्याचा आवाज आला. आणि त्यांनी झोलीमध्ये हात टाकल्याबरोबर पाहतात तर चांदीचा गडू जो त्या बाईने पाणी प्यायला दिला होता तो त्यांच्या झोलीत. विचार करायला लागले. क्षणाचाही विचार न करता परतीच्या पावलाने परत त्या बाईच्या घराच्या दिशेने साधू आले. त्या बाईच्या जवळ आले, बाईला हात जोडले. ताई, कोरोनाच्या काळामध्ये 2 दिवस भुकेला राहिलेलो मी, काही खाल्लं नव्हतं. गावात लोक येऊ देत नव्हती त्यावेळेला अनोळखी माणसाला. मीही ठरवलं नाही जायचं म्हणून 2 दिवस मी काही न खाता राहिलेलो. चोरीचा लबाडीचा विचार सुद्धा मला कधी शिवला नाही ग ताई. कधी कोणाची वस्तू आपण घ्यावी असा विचारही मला शिवला नाही. आज तू प्यायला दिलेलं पाणी आणि त्या पाणी दिलेलं तो लोटा, माझा तुझा चांदीचा लोटा, तो माझ्या झोलीमध्ये आलाच कसा, ही दुर्बुद्धी मला सुचलीच कशी. मी त्याच विचारामध्ये आहे. माऊली सांगा म्हणे, तुम्ही जे मला अन्न खायला दिलं तुमचा नवरा करतोय काय, तुमचे पती करतायत काय. त्यावेळेला तिने सांगितलं, महाराज काय सांगू तुम्हाला, माझा नवरा म्हणजे पूर्वीचा वाल्या कोली. काय म्हणते ती बाई, माझा नवरा म्हणजे पूर्वीचा वाल्या कोली, माझा नवरा म्हणजे अजामेळ पापी. काय करत नाही ते विचारा, काय करतात ते काय विचारता तुम्ही. गरिबाचं शोषण करायचं, टेबलावरून पगार 1.5 लाख भेटला तरी 300 रुपयासाठी एखाद्याला 10 फेऱ्या मारायला लावायच्या, टेबला खालून घ्यायला. श्रीमंत कोण, श्रीमंत कोण. अरे आमचा एखादा शेतकरी बिचारा 300-400 रुपये रोजचे कमवतोय एखाद्याच्या कामाला जाऊन, बरं का, आणि एखाद्या जागेवर बसून 1.5 लाख पगार घेतोय. जर त्याच्या 300 रुपयासाठी हा जर टेबला करून हात घालीत असेल तर लाचार कोण आहे, देणारा का घेणारा. गरीब कोण आहे, देणारा का घेणारा. समजतंय ना. गरीबाचं शोषण करणं माझं नवऱ्याचं काम आहे. अधर्माने वागतोय, अनितीने वागतोय, मी किती समजवते. भले आमच्या आशा अपेक्षा नाही पूर्ण झाल्या तरी चालतील, भले आपल्याला 3 वेळचं नाही 2 वेळच खायला मिळालं तर चालेल. बदाम खाण्यापेक्षा शेंगदाणे खाऊन राहू ना. नका करू ते काम, पण माझा पती काही केले ऐकत नाही. तेव्हा त्या साधूने विचार केला, पापाचं अन्न खाल्ल्यामुळे पापबुद्धी सुचली गेली आणि म्हणून तो चांदीचा गडू त्याच्या झोलीत गेला. कसा गेला, ती बुद्धी कशी सुचली, ते अन्न ग्रहण करत होता ना, ते अन्न पापाचं होतं. संतांनी ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय बरं का. ह्या गोष्टीकडे संतांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय आणि ह्या गोष्टीचा विशेष विचार केला संतांनी. पापाची वासना नको माझ्या डोळा, आंधळा बरा ना मी. माझ्या माय बहिणीकडे पाहताना जर माझ्याकडे एखादी पापाची वासना येत असेल ना, त्यापेक्षा देवा मी आंधळा बरा. तो विचारही मला स्पर्श करणार नाही. निंदकाचे स्वर नको माझ्या कानी, जर निंदकाचे स्वर माझ्या कानी येत असतील ना, पडत असतील ना, बहिरा बरा ना मी.
अभद्र वैखरी जर माझ्या मुखातून येत असेल देवा, हा विचार संतांनी केलेला आहे, हा विचार संतांनी केलेला आहे. आणि म्हणून परमार्थ जर करायचंय ना माऊली, तर परमार्थ हा सत्वगुणातून घडतो. तुम्ही कुठलाही शास्त्र वाचा, पुराण वाचा, अजून कुठल्याही वाङ्मयाचा अभ्यास करा, कुठल्याही संताचा आणि कुठल्याही पंथाचा अभ्यास करा, प्रत्येक ठिकाणी सत्वगुणेच भगवत भक्ती सांगितलेली आहे, रजोगुणे नाही आणि तमोगुणे नाही. समजतंय ना? रजोगुणे पुनरावृत्ती सांगितलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. रजोगुणे पुनरावृत्ती आहे, तमोगुणे अधोगती आहे. तमोगुणाने अधोगतीच घडणार, अधोगतीच आहे. सत्वगुणे भगवत भक्ती आहे, सत्वगुणे भगवत भक्ती. आणि म्हणून ती भगवत भक्ती आमच्याकडून घडावी. जर घडत असेल तर भविष्याची चिंता आम्हाला नाही आहे. जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो ना, तो परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतो, आतुरतेने वाट पाहत असतो. उलट अर्थी तो काय बोलतो माहितीये का? अभ्यास झालेला आहे ना, एकदाची होऊन जाऊ दे परीक्षा. पण ज्या मुलाने फक्त वर्षभर उन्हाळक्याच केलेले आहेत, अभ्यासाचा पत्ता नाही, त्याला मार्चलाच काय एप्रिलला आली तरी भारी पडते. मे मध्ये असते तर बोलतो अजून बरं झालं असतं. मे मध्ये नाही दादा, जून मध्ये घेतली असती तरी तुझी अवस्था तीच झाली असते. समजतंय ना? ज्याची स्वतःहून तयारी आहे ना माऊली, ती नाही टोपल्यात अडकणार का नाही, झाडूत का नाही, सुपात का नाही, नाही का? आता टोपली ना, सुपा ना, झाडवा ना, या ना, त्या ना, माझा अंगणा इथून. ज्याची तयारी झाली ना माऊली, तो नाही अडकू शकत कशात. तो उलट अर्थी परीक्षेची वाट पाहतोय, परीक्षेची वाट पाहतोय. आणि तुम्हाला सांगू का, माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस जर कुठला असेल तर मृत्यूचा आहे. फक्त तो मृत्यू देवाच्या आज्ञेने यायला पाहिजे. सगळ्यात सुंदर दिवस काय? खरं की खोटं आहे? जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळं सहन करावंच लागणार आहे आपल्याला माऊली, सगळं सहन करावं लागणार आहे. घरातल्यांनाही सहन करावं लागणार आहे आणि बाहेरच्यांनाही सहन करावं लागणार आहे. सगळ्यातून मुक्त होण्याचा दिवस कुठला असेल बरं? सगळ्या दुःखाचं निवारण होण्याचा दिवस कुठला असेल बरं? माणसाने आयुष्यभर केलेलं नियोजन त्याची पूर्तता होण्याचा दिवस कुठला असेल बरं? आणि या संसारूपी चिखलातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस आहे, मृत्यूचा दिवस आहे. संत वाट पाहतात, देवाला प्रार्थना करतायत, देवा कधी बोलवतोय तू आम्हाला, कधी बोलवते, कधी बोलवून येतंय देवा तुमचं आम्हाला. बरं का? खऱ्या अर्थानं ज्याची तयारी झालेली आहे ना, ज्याचं जगणं वागणं ज्याला कळलं, वर्तमान कालावर विशेष अवलंबून आहे. आमच्या वर्तमान कालामध्ये जर आम्ही चांगली कर्म करतोय ना, भविष्याची चिंता आम्हाला नाहीये. वर्तमान काळात जर आम्ही चांगलं वागतोय, चांगलं बोलतोय, चांगले सगळे काही व्यवस्थित कर्म करतोय ना, भविष्याची चिंता आम्हाला नाही. म्हणून वर्तमान कालावर विशेष आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आता आम्ही काय करतोय, आता काय करतोय आम्ही, बरं का? आणि आम्हाला जर धर्माचरण करायचं असेल ना, तर आम्ही पसायदानाच्या एक एक शब्दाचा अभ्यास केला पाहिजे. धर्म कशाला म्हणतात, एक एक शब्द, हा पसायदानाची एक एक ओवी नाही, एक एक शब्द. धर्म कशाला म्हणतात ना, याची जाणीव करून देते एक एक शब्द पसायदानातला. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. हे धर्म कशाला म्हणतात? ज्यांनी त्रास दिलाय ना, त्यांच्यासाठी सुद्धा देवाकडे चांगलं मागणं, याला धर्म म्हणतात. समजतंय का? ज्यांनी त्रास दिलाय ना, जय बजरंग बली तोड दुश्मन की नली, कोणी पण बोलल काय. ज्यांनी त्रास दिलाय ना, त्यांचा वाटोळा हो, त्यांचा अमुक हो, तमुक हो, कोणी पण बोलेल. पण ज्यांनी त्रास दिलाय ना, ज्यांनी जगू दिलं नाही ना, त्यांच्याविषयी सुद्धा देवाकडे प्रार्थना काय करायची माहिती आहे? देवा, ती माणसं चांगली आहेत, प्रत्येक माणूस चांगला आहे, फक्त काय झालं पाहिजे माहितीये का? त्यांच्याकडचे जे खळ आहेत ना, त्यांचा वाकडेपणा गेला पाहिजे. अर्थात
त्यांचे वाईट विचार दूर झाले पाहिजेत, त्यांची वाईट कर्म दूर झाली पाहिजेत. एकदा काय वाईटाचा त्याग केला ना की तो मनुष्य देव आहे. मग काय झालं पाहिजे, त्यांची सत्कर्माकडे रती वाढली पाहिजे, सत्कर्माकडे बुद्धी वाढली पाहिजे त्यांची. त्यांना बुद्धी झाली पाहिजे, चला आज मस्कलमध्ये अमक्या अमक्या ठिकाणी प्रवचन आहे, श्रवण केलं पाहिजे. चला अमक्या अमक्या ठिकाणी कीर्तन आहे, श्रवण केलं पाहिजे. धर्म कार्य आहे, जी कला माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताने दिलेली ती कला, त्या गुणाचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. धर्म कार्याला देव कार्य आहे, देव कार्यासाठी पुढे झोकून दिलं पाहिजे. आमची जी मस्ती आहे ना, आमचं जे तारुण्य आहे ना, आम्हाला जे भगवंताने बळ दिलंय ना, ते आम्ही नको तिकडे खर्च करतोय ना, म्हणून आम्हाला त्याची किंमत कळत नाही. बरोबर आहे की नाही मौली? नको तिकडे खर्च करतोय ना आम्ही. संतांनी नेमकं काय केलं माहितीये का? जे भगवंतांनी बळ दिलंय ना, ते बळ देवाच्या कार्यासाठीच वापरलं, धर्माच्या कार्यासाठीच वापरलं संतांनी. आणि खऱ्या अर्थानं ज्याला क्रांती करायची आहे ना, ज्याला क्रांती करायची आहे ना, त्यांनी तारुण्याची मस्ती परमार्थात जिरवली पाहिजे. काय त्यांनी जे तारुण्याचं बळ आहे ना, ते धर्म कार्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जिरवलं पाहिजे. आज आम्ही कित्येकांचं स्तवन करतोय, कित्येकांचं स्तवन करतोय. का करतोय बरं? ज्यांना तारुण्यात कशाचा त्याग करायचा आणि कशा प्रकारे वैराग्याने उभं राहायचं हे कळलं ना, त्यांची आज आम्ही स्तुती करतोय, त्यांचं आम्ही स्तवन करतोय. मग जगद्गुरु तुकोबा असतील, 1608 ते 1650 42 वर्षाचा कार्यकाळ जगद्गुरु तुकोबांचा. काय कार्य केलं त्यांनी? जगद्गुरु तुकोबांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाज घडवण्याचं कार्य केलं, समाजातील अज्ञान समूळ नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न केले, समाजातील अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हावी यासाठी प्रयत्न केले. आणि समाजामध्ये ज्या चालीरीती आहेत ना, चुकीच्या चालीरीती, त्यांना खतपणा घेतला जगद्गुरु तुकोबांनी, त्यांना बाजूला केलं. त्या कशा नष्ट होतील त्यासाठी प्रयत्न केले. बरं का? बरं, सामर्थ्य किती, सामर्थ्य किती त्या जगद्गुरु तुकोबांच्या वाणीला, कीर्तनात सामर्थ्य किती. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशिवाय छत्रपती राजे जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तन श्रवणासाठी जात आहेत. आणि काही काळ फक्त श्रवण केला माऊली, काही वेळ फक्त कीर्तन श्रवण केलं. एवढं वैराग्य उत्पन्न झालं, एवढा विवेक प्राप्त झाला, एवढं परिवर्तन झालं की महाराज जेव्हापासून जगद्गुरु तुकोबांचा कीर्तन श्रवण केलं ना, तेव्हापासून शांत आहेत, विचार करतायत, विचार करतायत. सगळे सरदार विचार करायला लागले की महाराज का बोलत नाहीत, महाराज का उपदेश करत नाहीत, महाराज का मार्गदर्शन करत नाहीत, महाराज असे स्वस्थ शांत का झालेले आहेत, एखाद्या वैराग्यासारखं महाराज अशा प्रकारे का राहिलेले आहेत, एखाद्या साधू सारखं महाराज एकदम सगळं सोडल्यासारखं का राहिलेले आहेत. आणि म्हणून मग त्यांनी विचार केला की हे एवढं सगळं आपल्याला पाहायला मिळतंय ना, हे केव्हापासून? जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन श्रवण केल्यापासून. आणि मग ते सगळे सरदार जगद्गुरु तुकोबांकडे आले. बरं का? गावातल्या मोठमोठ्या श्रीमंत माणसांना वाटलं आमच्याकडे आले की काय, सगळ्यांनी दरवाजे उघडे ठेवून अगदी स्वागताचीच तयारी केली होती. पण सगळ्यांना पार करून ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबांकडे गेले ना, तेव्हा गाव पण आश्चर्य करायला लागला. महाराजांचे सरदार, आपण ज्याला वेडा समजतोय त्याच्याकडे, हो त्यांच्याकडेच. आणि जाऊन विनंती केली, महाराज तुकोबा, आपलं कीर्तन श्रवण केल्यापासून महाराजांकडे वैराग्य उत्पन्न झालेलं आहे, साधूसारखे महाराज राहत आहेत. तेव्हा जगद्गुरु तुकोबांनी मार्गदर्शन केलं, राजे हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार थांबावा हे आम्हालाही मनापासून वाटतंय राजे, आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. पण आम्ही शास्त्राची भाषा सांगतोय, आम्ही शास्त्राची भाषा जी सांगतोय ना, विशेष करून परिवर्तन पाहायला मिळत नाही. जी दुष्ट प्रवृत्ती माजलेली आहे,
जे दुष्ट विचार माजलेले आहेत, ज्या दुष्ट कर्माने थैमान घातलेला आहे, हा हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार जर थांबवायचा असेल ना, तर राजे आम्ही शास्त्राची भाषा सांगतोय, तुम्ही शस्त्राची भाषा सांगा. आम्ही शास्त्र सांगायला आहोत, आम्ही शास्त्राची भाषा सांगतोय, तुम्ही शास्त्राचीही आणि शस्त्राचीही भाषा सांगा. राजे, ही राज्य व्हावी ही श्रींची इच्छा, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आम्ही किती दिवस श्रवण केलं म्हणजे तेवढं वैराग्य आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल मौली, किती दिवस. आणि ते वैराग्य उत्पन्न व्हावं म्हणून आम्ही श्रवण केलं पाहिजे ना. बरं, आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची जोपर्यंत तुमची शिल्लक आहे तोपर्यंतच तुम्ही करू शकता, तोपर्यंतच करू शकता. आता ती अगरबत्ती बाजूला करायला सांगितले, त्याला कारण काय माहितीये का? गणपतीच्या वेळेला ह्या 10-12 दिवसात दादा अगरबत्ती, धूप याच्या धुरामुळे घशाला एवढा त्रास झाला, तुम्हाला समजत नसेल बोलण्यावरून, माझ्या खूप त्रास झाला. कारण केमिकल युक्त आहे ना ते. आम्ही एक भावना म्हणून देवाच्या पुढे वापरतो, पण त्याचा सुद्धा त्रास आम्हाला माहित नाही, त्याचा सुद्धा त्रास आम्हाला